मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौटकर फिर आऊंगा। देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत 2.5 वर्षानंतर हे वाक्य पुन्हा एकदा लागू होतंय। मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। मिश्किलपणे बोललेले ही शब्द अनेकांकडून मिश्किलपणे घेतले गेले, अनेकांना टीकेचं माध्यम म्हणून वापरण्यासाठी महत्त्वाचे वाटत होते। मात्र हेच मी पुन्हा येईन हे शब्द फडणवीस यांनी इतक्या ताकदीने परत ते पुन्हा येतील हे कोणालाही वाटलं नव्हतं आणि पुन्हा एकदा त्यांनी करून दाखवलं। आणि होय, तो पुन्हा आलाय आणि त्याच्या पुन्हा येण्याच्या प्रवासावरती आज थोडक्यात बोलणार आहे। नेमक्या गेल्या काही काळापासून 10 दिवस होत आहेत आज की महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचे निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर या 10 दिवसामध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील की नाही, नवीन एखादा चेहरा येईल का, महिला मुख्यमंत्री एखादी होईल का, शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील का, अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आलं होतं। आणि या सगळ्याच चर्चांना कुठेतरी पूर्णविराम देत आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्यांदा शपथ घेणार, म्हणजे तेही उद्याच्या शपथविधीमध्ये ते देवेंद्र फडणवीस हे नाव निश्चित झालेलं आहे। आणि याच सगळ्या घटनाक्रमावरती थोडक्यात आज आपण समजून घेणार आहे। महाराष्ट्र राज्याचा निकाल लागला, या निकालामध्ये अगदी दैदिप्यमान असे यश या युतीच्या सरकारला मिळालं। 132 जागा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सरकारला मिळवता आल्या। मित्रपक्ष पाहिले तर साधारणतः 5 ते आमदार अशा 137 जागा स्वतःच्या, अजितदादा गटाकडून साधारणपणे 41 आमदार निवडून आले आणि शिंदेचे साधारणपणे 57 आमदार निवडून आले। आणि या सगळ्यांची एकत्रित ताकद एक मोठ बांधली गेली तर 250 पेक्षा जास्त जागा या युतीच्या या महाराष्ट्रामध्ये येत आहेत। आणि या सगळ्या परिस्थितीला पाहता पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे निश्चित होतं, पण मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडलेला होता। एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं 28 तारखेपासून बऱ्या अंशी नॉट रिचेबल होत होते, आजारी झालेले होते, त्यांच्या दरेगावला गेलेले होते, 3-4 दिवस माध्यमांपासून दूर जात होते, याच्यावरून अनेक चर्चा अशा उधाण आलं की शिंदेंना विरोधी पक्षात बसवलं जाईल किंवा शिंदे स्वतः विरोधी पक्षात बसतील किंवा शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री पद मागतायत किंवा शिंदेंना गृह खातच हवं आहे, नगरविकास खातच हवं आहे किंवा ते केंद्रामध्ये जातील, अशा एक ना अनेक चर्चा माध्यमांवरून तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या। शिंदे जरी केंद्रात गेले नाही तरी सुद्धा त्यांचा मुलगा हा केंद्रात मंत्री होईल किंवा त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री पद घेतील, अशाही अनेक चर्चा आपल्या सगळ्यांसमोर येत होत्या। मात्र या सगळ्या चर्चांना आजची पत्रकार परिषद काही अंशी का असेना पूर्णविराम देताना दिसते। आणि एकदा पुन्हा या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्या शपथ घेत आहेत। आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी तर स्पष्टच केलं की शिंदे शपथ घेवत अगर न घेवत, मी तर उद्या शपथ घेतोय। अर्थात महाराष्ट्राचे परमनंट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या शपथ घेत आहेत हे निश्चित झालेलं आहे। आणि त्याबरोबरीने जी पत्रकार परिषद जाणकारांनी व्यवस्थित पद्धतीने पाहिली असेल तर एक गोष्ट लक्षात येते की शिंदेंवरती ज्या पद्धतीनं आज एक दबावगट निर्माण केला गेला आहे किंवा शिंदेचे आमदार ज्या पद्धतीनं सांगतायत की शिंदे साहेबांनी मंत्रिमंडळात थांबावं, शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं असं आमची इच्छा आहे, ते मान्य करतील असं स्वतः उदय सामंत सुद्धा म्हणालेले होते। या सगळ्या गोष्टी पाहता एकनाथ शिंदे हे मनाविरुद्ध, त्यांची इच्छा नाहीये, म्हणजे मुख्यमंत्री पदावरती बसल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री पद घ्यावं अशी इच्छा त्यांची मनोमन नाहीये। पण तरी सुद्धा सध्या वरून केंद्रातून सांगितलेला निर्णय असेल, अमित शहांचं, अमित भाईंचं मत असेल, मोदींनी सांगितलेल्या काही गोष्टी असतील आणि एकंदर राज्यातलं स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करता उद्या 5 डिसेंबरला महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुम्हाला आणि मला एकनाथ शिंदे दिसू शकतात, किंबहुना ते दिसतील असं आत्तापर्यंतच्या घटनाक्रमाला पाहता आमचा अभ्यास सांगतोय। अनेक मंत्री उद्या शपथ घेताना आपल्याला दिसतील। मात्र या सगळ्या घटनाक्रमावरती बोलत असताना देवेंद्र फडणवीसांचा संघर्ष, किंबहुना त्यांनी गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं ते राजकारण पाहता आपण आजपर्यंत म्हणत आलो की महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य हे शरद पवार आहेत, परंतु तरी सुद्धा आधुनिक राजकारणातला चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संबोधित केलं तर ते चुकीचं ठरणार नाही। कारण देवेंद्र फडणवीसांनी फार सुंदर पद्धतीनं आपल्या राजकीय खेळी खेळल्या। 2.5 वर्षापूर्वी आज जिथं एकनाथ शिंदे बसून सांगत होते की 2.5 वर्षापूर्वी मी याच ठिकाणी फडणवीसांनी माझ्या मुख्यमंत्री पदासाठी अनुमोदन दिलेलं होतं आणि 2.5 वर्षानंतर मी स्वतः आज ते मुख्यमंत्री व्हावेत याच्या संदर्भातला प्रस्ताव देऊन आज तुमच्या सगळ्यांसमोर अर्थात पत्रकारांसमोर माझं मत मांडतोय।
मला सांगायचं काय आहे, राजकीय जीवनामध्ये कुठलंच पद वरचं किंवा खालचं नसतं. ज्या ज्या परिस्थितीनुसार कुठलंही पद स्वीकारावं लागलं तर ते मोठ्या मनानं स्वीकारायचं असतं. हे गेल्या काही काळामध्ये फडणवीसांच्या वागण्यातून दिसलं. उपमुख्यमंत्री म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेचे आमदार कमी असताना सुद्धा उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलं आणि ते मोठ्या मनानं त्यांनी पुढच्या काही काळामध्ये चालवलं सुद्धा. आणि आज जर पाहिलं तर त्याच 2.5 वर्षांची फलश्रुती म्हणून की काय, आज 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला तेच मुख्यमंत्री पद येतंय. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे संयम आणि सातत्यपूर्ण केलेलं त्यांचं कार्य. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. ही शिकण्यासारखी गोष्ट एक राजकारणातला व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकानं शिकली पाहिजे. समाजकारणात जगत असताना सुद्धा प्रत्येकानं शिकली पाहिजे. शिकण्यासारखी गोष्ट आहे. मग त्याच्यासाठी राजकारणात त्यांना काय काय करावं लागतं, काय नाही करावं लागत, काही वेळेला डावपेच खेळावे लागतात, या अशा सगळ्या गोष्टी आल्या. एकच पक्ष नाही तर प्रत्येक पक्ष असे डावपेच खेळत असतो, परंतु या सगळ्या डावपेचांमध्ये टिकून राहणं महत्वाचं असतं. हे त्यांनी दाखवून दिलं. हे सुद्धा महत्वाचं आहे. आज जर पाहिलं असेल तर घटनाक्रम दिवसभरातला असा होता, अनेक गोष्टी आज घडल्या, काल घडल्या. या सगळ्या गोष्टी पाहत असताना स्वतः भारतीय जनता पक्षाची जी कोरची सगळ्या टीमची असेल किंवा इतर सगळ्या आमदारांसोबतची बैठक असेल ती पार पडली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे गटनेते, विधान भवनाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचं अनुमोदन किंवा यांच्या नावाचा प्रस्ताव जो सगळ्यात पहिल्यांदा देण्यात आला तो मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी दिला. आणि त्याच्यानंतर इतर सगळ्या आमदारांनी, काही महत्वाचे नेत्यांनी म्हणजे पंकजा मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, अशा वेगवेगळ्या समाजातील अनेक नेत्यांनी त्याला अनुमोदन सुद्धा दिलेलं आहे. आणि गटनेते म्हणून पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख झाला आणि जसा तो उल्लेख झाला तसं ते पुढचे मुख्यमंत्री होत आहेत हे सुद्धा निश्चित झालं. आज राज्यपालांकडे सुद्धा असा प्रस्ताव देण्यात आला, म्हणजे शिंदेकडून सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आमची मंजुरी असल्याच्या संदर्भातलं पत्र हे राज्यपालांना देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं नाव आम्हाला मंजूर आहे अशा पद्धतीतला प्रस्ताव हा राज्यपालांकडे देण्यात आलेला आहे. आणि इतर मित्र पक्ष सुद्धा जे त्यांच्या सोबत आहेत, मग जनसुराज्य पक्षाचे असणारे विनयरावजी कोरे असतील किंवा अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील असतील किंवा अनेक उमेदवार असतील की ज्यांनी अपक्ष असताना सुद्धा आज युती सरकारला पाठिंबा दिला, या सगळ्यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला एकमतानं पाठिंबा दिलाय. आणि त्यामुळे उद्या 5 तारखेला आझाद मैदानावरती देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना आपल्या सगळ्यांना निश्चितच दिसणार आहेत. या सगळ्या घटना घडत असताना आणखीन गोष्टी समोर येत आहेत, त्या म्हणजे शिंदेची नाराजी अजूनही दूर होत नाही. आज स्वतः त्यांनी सुद्धा अमित शहांची मीटिंग घेतली वगैरे असं म्हटलं जाते. या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी सुद्धा काही ठराविक मंत्रिपदांवरती त्यांना समाधान मानावं लागेल हे निश्चित आहे. गृह खात्यांचा अट्टहास त्यांना आहे किंवा हट्ट ते धरतात असं माध्यम आम्हाला सांगतायत, परंतु गृह खातं जर आजपर्यंत पाहिलं तर 2014 पासून ते आजपर्यंत देवेंद्र फडणवीस फार चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि पुढे सुद्धा ते स्वतःकडेच ते ठेवतील, ते कोणालाही कॉम्प्रोमाइज करणार नाहीत हे आता तरी पाहताना वाटतंय. बार्गेनिंग पॉवर शिंदेची फार जास्त नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांना काही मंत्रिपदे मिळतील, नगर विकास सारखं खातं मिळेल, फारच हट्ट केला तर अर्थ खात्यासारखं खातं मिळेल, परंतु अजितदादांनी अर्थ खात्यावरती पूर्वीपासूनच आपला हक्क सांगितलेला आहे. फडणवीसांना सुरुवातीलाच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी मान्यता देऊन त्यांनी शिंदेची बार्गेनिंग कमी केल्यामुळे अर्थ खात्यावरचा स्वतःचा हक्क हे पहिल्यांदा त्यांनी सिद्ध केलेला आहे किंवा त्यांनी समोर दावा टाकलेला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थ खातं हे अजितदादांकडे राहील आणि नगरविकास खातं आणि काही महत्वाची खाती ही एकनाथ शिंदेंना मिळू शकतील. 8 ते 9 खाती अजितदादांना मिळू शकतील. 10 ते 11 खाती फार फार तर एकनाथ शिंदे किंवा 12वं एखादं खातं मिळालं तर एकनाथ शिंदेंना मिळेल. असंही म्हटलं जातंय की काही मंत्र्यांच्या नावापुढे म्हणजे जे आता मंत्रिमंडळात होते त्यांच्या संदर्भात भाजपचा आक्षेप आहे, काही नावांच्या बाबतीत शिंदेचा आक्षेप आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहता काही नावं ही मंत्रिमंडळातनं वगळलेली सुद्धा आपल्याला दिसू शकतील. मग नवीन नावांमध्ये कोणाला संधी मिळेल हे जर पाहायचं असेल तर असं वाटतंय की काही वर्ष म्हणजे 2.5 वर्ष मंत्रिपदापासून लांब राहिलेले किंवा ज्यांना अपेक्षा होती की मंत्रिपद मिळावं असे शिरसाट असतील, संजय शिरसाट, त्यांना एक मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकेल असं वाटतंय. कारण आजची पत्रकार परिषद पाहिली तरी त्यांचा सुद्धा चेहरा समोर दिसत होता आणि गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने होणारी वाक्य, वक्तव्य किंवा पक्षाची भूमिका मांडणं या सगळ्या गोष्टी पाहता शिरसाट आपल्याला मंत्रिमंडळात दिसले तर एक नवल वाटायला नको.
बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु त्याच्यावरती आपण बोलत राहूच. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला नेमकं काय वाटतंय, मंत्रिमंडळ शपथेच्या संदर्भानं काय वाटतंय, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कसे वाटतायत, आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे सरकार असंच स्थिरसावर राहील का, काय वाटतंय, तुमची मतं नेमकी काय आहेत, कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आजपर्यंत भरभरून चॅनलवरती प्रेम केलंय, असंच प्रेम द्यायला विसरू नका. शब्दवेडे चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.